आज आपण सांबार बनवूया। त्याच्यासाठी मी 1.5 वाटी तुरीची डाळ घेतली आहे, 1 टोमॅटो घातला आहे, त्याच्यात कढीपत्ता 4-5 पानं अशी टाकली शिजण्यासाठी आणि थोडंसं जिरं। आणि हे भाज्यामध्ये लाल भोपळा पाव किलो आहे आणि 2 शेंगा घातल्यात शेवगाच्या, ते आता सगळं कुकरला लावून घेणार। आणि या सांबारसाठी मसाला लागेल ना, सांबार मसाला तो मी घरी बनवणार आहे। त्याच्यासाठी 2 चमचे धणे घेतलेत, 1 चमचा चणा डाळ, 1 चमचा उडदाची डाळ आणि 4-5 काळी मिरी, 2 लवंगा, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा मेथी, छोटा चमचा मेथी घेतली आणि राई घेतली अर्धा चमचा। ह्या लाल सुक्या मिरच्या आहेत त्या 3-4 घेतल्यात। हे सगळं आता गरम करणार आणि मग मिक्सरला बारीक मसाला वाटून घेणार। सगळं आता आपण असंच गरम करून घेऊया, तेल वगैरे नाही घालायचं, काय सुकाच गरम मसाला वाटून घ्यायचा। भाजताना जरा सुगंध सुटला ना आला आपल्याला की मग बंद करायचं। थोडा एवढी चण्याची डाळ भाजायला जरा वेळ लागेल। आता त्याच्यातच मिरची टाकूया सुकी, 3 मिरच्या घेतलेत तुकडे करून। आता गॅस बंद करते। भाजलं हे, मेथी चांगली तडतड उडायला लागली, मोहरी आता काढून घेऊया। थंड झालं की मग मिक्सरला लावायचं। आता आपलं सांबार शिजून तयार झालं आहे, ते आता फोडणी करूया। त्याच्यासाठी कांदा, सुकी मिरची घेतली 1, हा चिंचेचा कोळ आहे, कढीपत्ता, थोडी कोथिंबीर आणि आलं लसणाची पेस्ट। मिरची घालूया सुकी 1 फोडणीला, त्याच्यानंतर कांदा घातला, आता कढीपत्ता, आता आलं लसणाची पेस्ट घालूया, हा आपला घरगुती लाल मसाला तो थोडा घालते, म्हणजे छोटे 1.5 चमचा घातला आहे। थोडी मिरची पावडर, ही धणा पावडर 2 चमचे, हळद अर्धा चमचा, हा गरम मसाला तो पण 1 चमचा घातला आहे। आता ही आपली डाळ भाज्या शिजलेल्या ते घालूया फोडणीमध्ये। आता हे जरा ढवळूया आणि अंदाजाने पाणी घालूया। हा चिंचेचा कोळ आहे तो घालूया, थोडा आंबटपणा, आंबट गोड। हा चवीपुरता थोडा गूळ घालूया। आता मीठ घालून उकळी काढूया चांगली। आता मीठ घालते, आता चांगली उकळी येऊ दे आपल्या सांबारला। ही शेंग आपली वेगळी घातली होती, नाही तर शिजून जातात ना त्या। तर चांगली उकळी येऊ दे, ढवळायची। उकळी आली की मग आपलं सांबार तयार। आता आपण मीठ सगळं टाकून झालेलं आहे। आता सांबार मसाला मी घरी बनवलेला तो टाकते 2-3 चमचे।
हे बघा हे चमचे. आता आपलं सांबार तयार झालं आहे. तुम्ही असं बनवा सोप्या पद्धतीमध्ये. छान आहे एकदम मस्त. धन्यवाद.